भुसावळ येथील तुकारामनगर मधील जागृत हनुमान मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा। तुकारामनगर मधील जागृत हनुमान मंदिर व मृत्युंजय महादेव मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला। जागृत हनुमान मंदिरातील मूर्तीला भक्ताची मनोकामना पूर्ण झाल्याने त्यांनी चांदीचा मुकुट गुप्तदान म्हणून दिला आहे। या मंदिरात नेहमी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते। महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला आहे। मंदिर परिसरातील भाविक व महिला मंडळ यासाठी परिश्रम घेत असतात। मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भुसावळ। तर या मंदिराबद्दल आपण काय सांगाल? अगदी बरोबर आहे दादा तुमचं म्हणणं। सुरुवातीला अगदी छोट्या मंदिरापासून राजेंद्रदादा मंगाळे यांनी सुरुवात केली आणि नंतर त्याचं खूप मोठं मंदिरामध्ये रूपांतर झालं। जवळपास 2007ला या हनुमान मंदिराची स्थापना झालेली आहे आणि त्याच्यानंतर आम्ही हळूहळू हा जो ओपन स्पेस आहे याला डेव्हलप करायचं नगरपालिकेच्या माध्यमातून आणि वर्गणीच्या माध्यमातून आम्ही हाती घेतलं आणि याच्यामध्ये सर्वप्रथम आम्ही सभामंडप आणि ओटा तयार केला आणि हनुमान मंदिर थोडं प्रशस्त बनवलं आणि त्याच्यानंतर मागील 4 वर्षाच्या अगोदर आम्ही बकावा येथून शिवलिंग आणि पिंडीची स्थापना करण्याकरिता शिवलिंग घेऊन आलो आणि स्थापना केली। जागृत हनुमान मंदिर खरोखरच जागृत आहे, म्हणजे या भागातील तुकारामनगर परिसरातील सर्व रहिवाशांचा या मंदिराचा, या हनुमान मंदिराचा जे हनुमान मंदिर जागृत म्हणतो आपण, त्यावर खूप मोठा विश्वास आहे आणि या नवसाला पावणारा हनुमंत अशी या मंदिराची ख्याती झालेली आहे। आमच्या येथील भाविक ज्यांना काहीतरी त्यांनी मन्नत मागितली होती, त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी छोट्याशा व्यवसायामधून बचत करून जवळपास अर्धा किलोचा चांदीचा अगदी सुंदर, आपण बघू शकता किती छान मुकुट आहे, हा मुकुट अर्पण केलेला आहे आणि खरोखरच नवसाला पावणारा हनुमंत म्हणून या हनुमान मंदिराची ख्याती आहे। तरी मी सर्वांना सांगतो की इथं परिसर बघा, या परिसरामध्ये तुकारामनगर हे नावच असं म्हणून घ्या। तुकारामनगरमुळे माहिती असेल, पण मी या बातमीच्या माध्यमातून सगळं आवाहन करतो की इथं यावं, हनुमानजीचं दर्शन घ्यावं। मंदिर आहे जागृत हनुमान मंदिर आणि महामृत्युंजय मंदिर सुद्धा आहे। इथे आम्ही आमचे महिला मंडळ आहे सर्व, आम्ही इथे रोज हरिपाठ करतो आणि म्हणजे सगळे कार्यक्रम करतो। इथं सप्ताह पण असतो, सगळे कार्यक्रम सगळे मिळून, सगळे माणसं महिला मंडळाचे सगळे मिळून करतो। गोविंदा पाटील, आम्ही या सगळं महिला सदस्य इथे जागृत हनुमान महिला हरिपाठ ग्रुप आहे आमचा। आमच्या जसा माणसांचा उपक्रम असतो तसा महिलांचा पण आहे। आम्ही इथं दररोज हरिपाठ घेतो, रामायण वेगवेगळे उपक्रम इथे राबवले जातात। आमचा कार्यक्रम व्यवस्थित चालतो, आम्हाला सर्वांची साथ आहे। हा मोठा सण आहे महाशिवरात्री। महिला मंडळाचा ग्रुप आहे आणि आम्ही नेहमी हरिपाठ, गीतापाठ, भागवत शब्द, शिवपुराण सर्व अटेंड करतो आणि आम्हाला प्रत्येक ठिकाणी बोलावं येतं, आम्ही तिथे हजर राहतो।